सम्राट अशोकांचा सांगा साहेब, आपल्या बुद्धविहार बुद्धगयाचं महाविहार आहे ते ब्राह्मणांच्या हस्तकाखालून आपल्याला मुक्त करायचं आहे आणि त्यासाठी हा शांती मोर्चा आम्ही काढत आहोत. आपल्या या ठिकाणी आपले बुद्धबौद्ध संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या बौद्ध बांधवांच्या वतीने आपल्या बुद्धगया हे महाविहार आपल्या ताब्यात दिलंच पाहिजे, कारण ब्राह्मणांचा त्या ठिकाणी अस्तित्व असला नसलं पाहिजे आणि म्हणून आपण ते मुक्त करण्यासाठी आपण हा मोर्चा शांततेच्या मार्गातून काढत आहोत. आज या ठिकाणी आहे 18 तारखेला तहसीलदारावरती आम्ही जाहीर मोर्चा करणार आहोत. आपल्या या बौद्ध विहारमध्ये आपल्याला ही सुटका झालीच पाहिजे. ब्राह्मणांच्या या कर्मकांडाला आपण त्या ठिकाणी झटकून लावायलाच पाहिजे, ह्या आमच्या मागण्या आहेत. हा चालता मैत्री यूट्यूबचे खूप खूप धन्यवाद. हे बघा, आम्ही बिहारमधील बुद्धगया बुद्धविहार महाविहार यामध्ये 1949ला जो कायदा तयार केला गेला त्या कायद्याअंतर्गत 4 ब्राह्मण, 4 बौद्ध आणि 1 तिथला कलेक्टर अशा लोकांची त्या ठिकाणी नियुक्ती केली कायद्याअंतर्गत. आणि सर्व भारतीय बौद्धांचं हे म्हणणं आहे की
बौद्धांचं अरोधर आहे आणि बौद्धांच्या विहारामध्ये ब्राह्मणांचं काम काय या विषयाला धरून आज आम्ही हे आंदोलन करत आहोत। तर हे जे ब्राह्मण या कमिटीवर बसलेले आहेत त्यांनी आपलं पद या ठिकाणी सोडून निघून जावं आणि सर्व बुद्धविहार महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात यावं हीच मोठी अपेक्षा आहे। धन्यवाद। असं आपल्या मागण्या सांगा सर। आमच्या मागण्या आहेत बौद्ध गयामध्ये जे विदेशी युरेशियन आर्य ब्राह्मण यांनी घुसखोरी केलेली आहे हे बुद्ध गया आमच्या भारतातल्या लोकांचा आहे आणि विदेशी ब्राह्मणांनी हे घुसपेट केलेली आहे घुसखोरी केलेली आहे। त्यांनी या बौद्ध विहारातून पळून जावं। 1949 जो ऍक्ट आहे तो रद्द झाला पाहिजे। सरकारने तो रद्द करायला पाहिजे आणि संविधान लागू व्हायच्या अगोदर हा ऍक्ट कसा लागू केला हे सगळं षडयंत्र नेहरू प्रधानमंत्री जेव्हा प्रधानमंत्री झाले त्यांनी हा ऍक्ट याच्या अगोदर ऍक्ट लागू केला। मला वाटतं की हा जो बुद्ध गयाचा महाबोधी आहे हा महाबोधी ब्राह्मणाकडून विदेशी ब्राह्मणाकडून आम्हाला मुक्त करायचं आहे आणि हे आंदोलन नालासोपारा शहरामध्ये हे आंदोलन लाखोच्या संख्येने आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहोत आणि हा बौद्ध गया हे आम्ही मुक्त करणार। आमची पिढ्यानपिढी त्या बौद्ध गयामध्ये आम्ही विदेशी आर्य ब्राह्मणांना घुसपेट करू देणार नाही। आर्य ब्राह्मण या भारतातले नाही आहेत त्यांनी आपल्या युरेशियन देशामध्ये जायचं आहे आणि हा आमचा बुद्ध गया जो महाबोधी विहार आहे आम्ही मुक्त करणार। जय भीम जय मूल्यवासी। आपलं म्हणणं सांगा। माझं म्हणणं असंच आहे की ब्राह्मणाने जो आपला बोधी विहार जे काबीज केलेला आहे त्यातून आम्हाला मुक्तता हवी आहे। त्यासाठीच हे आंदोलन आहे, त्यासाठीच हा समुदाय एकवटलेला आहे। तुम्ही बघता सर आपलं जो मोर्चा निघालेला आहे त्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा। हा जो मोर्चा आहे हा मोर्चा बुद्ध गया विहाराच्या मुक्तीसाठी आहे आणि या बुद्ध गयाच्या मुक्तीसाठी जो मोर्चा आहे याच्यावरती एक कमिटीची नेमलेली आहे आणि त्या कमिटीमध्ये जास्तीत जास्त हिंदूंना ठेवतात जेणेकरून बौद्धांचं काही चालूच नाही। वस्ते पाहता तो जो 1949 जो ऍक्ट आहे तो संविधानाच्या अगोदरचा ऍक्ट आहे आणि संविधान झाल्यानंतर जेवढे जे ऍक्ट आहेत ते रद्द व्हायला पाहिजे पण या लोकांनी तो मुद्दाम तो ऍक्ट तसाच ठेवला जेणेकरून आम्हाला बौद्धांना याचा त्रास व्हावा आणि म्हणून हा ऍक्ट रद्द करण्यासाठी हे आंदोलन क्रांती आंदोलन चाललेलं आहे। वास्तविक पाहता मुसलमानांच्या मस्जिदीमध्ये मुसलमान असतात, ख्रिश्चन लोकांच्या चर्चेसमध्ये ख्रिश्चन असतात, हिंदूंच्या इथे हिंदू असतात, जैनांमध्ये जैन असतात। फक्त बौद्धांच्या सर्वात मोठ्या विहारामध्ये हिंदूंनी प्रवेश करून त्याच्यावरती कब्जा करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे हा प्रयत्न जो आहे हा खोडसाळपणा आहे। हा भारतीय संविधानाच्या स्वातंत्र्य आहे जे धर्माचं जे स्वातंत्र्य त्याच्या विरोधात आहे आणि म्हणून हा निषेध मोर्चा काढलेला आहे। हा घटनाबाह्य हे आहे, हा घटनाबाह्य नियम आहे आणि हा संपला पाहिजे। गालानगरवरून। अच्छा कसं काय आला तुम्ही आज इथं? आम्ही बाबासाहेबांसाठी आलेत। अच्छा आता इकडे कुठे निघाला तुम्ही? आम्ही जायला आपल्या बुद्धविहारात आता। बरोबर। चले जाओ
कुणाच्या बापाचं नाही कुणाच्या बापाचं